आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. कसं आहे की म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतोय, बोलू नये पण कुणाला सांगू नका, आपलं तुमच्या माझ्यात ठेवा. समर्थांची आणि माझी भेट. समर्थ म्हणजे कोण असं विचारतो का, थोपडावतील लोक तुम्हाला. समर्थ म्हणजे समर्थ रामदास. समर्थ रामदास आणि माझी भेट अगदी होता होता वाचली बघा. जर आमची भेट झाली असती ना तर जगी सर्व सुखी असा कोण आहे हे वाक्य त्यांनी लिहिलंच नसतं. मीच सर्व सुखी आहे ना. मग हे बघा, मी काही खातो, मी शिव्या पण खातो, मी वेगवेगळे पदार्थ पण खातो, बायकोची बोलणी पण खातो, एवढं असूनही मी सुखी आहे की नाही. मग पण हे सगळं कशामुळे माहिती का, वेळच्या वेळी खाणं, वेळच्या वेळी खाणं आणि वेळच्या वेळी खाणं, बाकी काही नाही. सगळं वेळच्या वेळी खाणं असतं माझं. त्यामुळे आपोआप सगळे सायकल व्यवस्थित चालू राहते. म्हणजे पोटातली डोक्यातली सगळ्या व्यवस्थित कामं वेळच्या वेळी होत असतात. त्यामुळे खाणं हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा काय म्हणतो आपण महत्त्वाचा गोल आहे. खाणं हा अतिशय महत्त्वाचा गोल आहे आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित होतात. आता हे बघा ना, आता इथे सुद्धा बसले, सगळी गोष्ट कशी व्यवस्थित आहे की नाही. आज इथे एक आपल्याला खवय्ये म्हणजे आपल्याला वेगवेगळे पदार्थ दाखवायला एक मुलगी आलेली आहे, एक वहिनी आलेली आहे, एक आजी आलेली आहे. म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये हे सगळे नाही आहेत पण असे इथे येतात वेगवेगळे लोक. आज सुद्धा एक मैत्रीण इथे आलेली आहे, आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव सुप्रिया वर्तक मोहिते. बरं, कुठे राहता आपण? सध्या 1.5 वर्षापूर्वी आम्ही गुजरातला शिफ्ट झालो. बाकी मी ब्रॉन अँड बॉटम मुंबई. बरं, एकदम गुजरातमध्ये काय? आमचं प्रोफेशन म्युझियम प्रोफेशन असल्यामुळे आम्ही तिथे आता सध्या शिफ्ट. कसलं म्युझियम संग्रहालय शास्त्र. ओ, हे वेगळंच आहे. मला वाटतं माझ्या बऱ्याच लोकांना याबद्दल अवेअरनेस कमी असल्यामुळे ऍक्च्युली खवय्येच्या करिअरमध्ये तुम्ही फर्स्ट असं भेटतं की ह्या प्रोफेशनमध्ये. आता ह्या प्रोफेशनबद्दल मला तुम्ही नीट काहीतरी सांगा. हे प्रोफेशन म्हणजे जसं तुमचं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये म्हणा, मॅनेजरियल लेवल असते, GM लेवल असते, त्या पद्धतीने आम्ही म्युझियम शास्त्र हा विषय शिकतो. म्हणजे संग्रहालय शास्त्र. कुठे शिकवतात हा डिग्री लेवलला फक्त बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये केला जातो आफ्टर ग्रॅज्युएशन. तसा डिप्लोमा लेवलला भारतामध्ये कलकत्ता आणि दिल्लीच्या ठिकाणी होतो. आता काम काय असतं? काम म्हणजे पूर्ण मॅनेजरियल लेवलला काम करावं लागतं. म्हणजे लेबर वर्क पासून तुमचे डिसिजन मेकिंग, एक्झिक्युशन सगळं. दॅट कम्स अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट या स्टेट गव्हर्नमेंट? म्युझियम म्हणजे भारतामध्ये जी म्युझियम आहेत ती बरीचशी प्रायव्हेट आहेत, स्टेट लेवलला आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर सुद्धा आहेत. तर तुमचा स्कोप ह्या 3 सेक्टरमध्ये येतो. बरं, आता काय काय वेगळं तुला बघायला मिळालं? फिरण्याची आवड पण असल्यामुळे आर्किओलॉजिकल बेस सगळं असल्यामुळे ते सेक्शन बघायला मिळाले सगळे. आणि भारतातले वेगवेगळे म्युझियम्स पाहिले ट्रेनिंगच्या दरम्यान, नंतर प्रोफेशनच्या दरम्यान, असं वेगवेगळं. बरं, तू डिग्री कुठली घेतलीस? डिग्री माझं ग्रॅज्युएशन रुईया कॉलेजमधून झालं. BA झालं इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीमध्ये. हो, ओके ओके. आणि राहणार मुंबईतलं राहणार दादर. नाव यू आर सेटल्ड इन अहमदाबाद? हा नाही, आनंद, मिल्क सिटी ऑफ इंडिया, आनंद. ओके, आनंद. ओके, मग आता लग्न होऊन तू तिकडे गेली? नाही, लग्न तर माझं 2006 साली झालं. आता 1.5 वर्षापूर्वी आम्ही तिथे शिफ्ट झालो. यजमान काय करतात? ते पण सेम प्रोफेशन मध्ये. ही इज अ बेसिकली आर्किओलॉजिस्ट आणि म्युझियोलॉजिस्ट. म्हणजे लव्ह मॅरेज वाटलंच मला. कसं एकदम जमलंय? पोस्ट ग्रॅज्युएशनला म्युझियोलॉजी करताना सोबत होतो आम्ही, क्लासमेट होतो. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2-3 वर्षाने मी हो म्हटलं. तुम्ही ताडून धरताच यार, आम्हाला माहिती असतं त्याच्यावर. ओके, ठीक आहे. मला अतिशय आनंद झाला. एक वेगळ्या प्रोफेशनमधली व्यक्ती आम्हाला आज भेटली आणि खवय्यांना सुद्धा भेटली. पण आता आपण खाण्याकडे येऊया. मुंबईतून आता तू 1.5 वर्षापूर्वी तू गुजरातमध्ये शिफ्ट झालेली आहे. खाण्याच्या पद्धतींमध्ये अनेक बदल आहे.
नाही का? म्हणजे आपण इकडे जे मसाले बिसाले वापरतो तिकडे तसे त्या प्रमाणात नाही आहेत, तर तू गोडूस जेवण असतं. गोडूस जेवण. तर त्या जेवणाशी कसं तू मॅच केलं स्वतःला? मुळात मी तिथलं गोड मुळातच गोड कमी खाते आणि तिथले गोडूस पदार्थ अवॉइडच करते. बरं, घरातच तो बघायचे. बघायचे, काही अगदीच आवडलं चुजी तर खाते. ओके. आणि यजमानांना काय आवडतं खायला? तिखट, यजमानांना तिखट आवडतं, म्हणजे आता संगतीचा परिणाम. ओके. आणि तसं गोड खूपच आवडतं, म्हणजे झोपेतून उठावून तुम्ही म्हणालात की हे मला पेढा गोड घे. टाकतो वगैरे. ओके. आमचे खवय्ये आज वाट बघतात, तू आज काय दाखवणार आहेस? आपण किचनकडे जायचं. हो, जाऊया. आमच्या खव्याने तू आज काय दाखवणार आहेस? आज भेंडी कोलंबी मसाला, भेंडी कोलंबी मसाला, त्याच्यानंतर चिकन हक्का चपाती, चिकन हक्का चपाती आणि अळू गाठ्या कोलंबी. आळू गाठ्या कोलंबी. म्हणजे आज नॉनव्हेजचा तू घाट घातलेला. हो. आज आमचा नॉनव्हेजचा घाट आहे बरं का. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? भेंडी कोलंबी मसाला. भेंडी कोलंबी मसाला. मला तू साहित्य सांगतेस काय काय? ह्याच्यामध्ये आपण कांदा, भेंडी बारीक चिरून, फ्रॉन्स, नंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून, लिंबाचा रस, कोथिंबीर, आल्याचे तुकडे बारीक चिरून. हा आमचा स्पेशल वाडवळी मसाला आहे, गरम मसाला. बरं. नंतर लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ. बरं. साहित्य बघितलेलं आहे, पण आता तुझं मसाला आमचा मसाला आहे स्पेशल असं तुझं म्हणायचं. तर काय आहे मसाला स्पेशल? मसाला स्पेशल म्हणजे कसं आहे, आम्ही आईकडून मी वर्तक असल्यामुळे आम्ही वाडवळ साईडला, म्हणजे डहाणू विरार साईडचे आम्ही येतो. बरं. आमच्या इथे हा जो मसाला बनवतो त्याच्यात गोडा आणि तिखट असं वेगळा प्रकार नसतो. बरं. एकत्रच बनवतो आणि हा मसाला सगळ्या भाज्यांना वापरतो. म्हणजे नॉनव्हेजही करू शकता तुम्ही, व्हेज भाज्याही करू शकता, बरं. मॅरिनेटसाठी सुद्धा वापरता येतो. ओके. त्यामुळे आमचा हा वेगळा स्पेशल मसाला असा आहे. होय. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. कृती काय करायची मला सांग. आपण तिथे तेल तापत ठेवलं. हो, कढईमध्ये तेल घेऊन पहिल्यांदा आधी आपण कांदा हे करायचं. कांद्यामध्ये आपण आता हिरवी मिरची जी कापून ठेवली आहे बारीक ती घालणार आहोत. आणि हे तिखट म्हणजे जसं आवडत असेल त्याप्रमाणे. हो, तिखट तर लागतं. हां. आता आपण आलं आणि लसूण जे कापलेलं आहे बारीक, हे थोडंसं तडतडून आपण भाजून घ्यायचं. थोडा गुलाबीसर झाला कांदा की आपण भेंडी टाकू. ओके. आपला कांदा झालेला आहे, आता आपण भेंडी टाकूया. भेंडी थोडी वाफेवर शिजवून घेऊ. सुप्रियाशी मी बोलता म्हणजे बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडून काढून घेतल्या, पण मला जी पाहिजे होती गोष्ट ती काय बोलायला तयार नाही आहे. असं आज न उद्या ती बोलेल, आज न उद्या म्हणजे आजच बोलेल ती, असं अपेक्षा धरायला हरकत नाही. ओके. आता भेंडी सगळं असं छान वाफ आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम वाडवळी गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि कोलंबी मिक्स करून झाली पूर्ण, मसाला लागला की मग मीठ टाकायचं. आता आपण मीठ घालूया. बस. आता हे पण आपण 2-3 मिनिटं वाफेवर एक शिजवून घेऊया. झालं का असेल बघायचं? बघून घेऊया आपण, कारण का तसंही कोलंबी शिजायला फार वेळ लागत नाही. ओके. एकदा बऱ्यापैकी झालेलं आहे. आता आपण 1 लिंबाचा रस अख्खा टाकून देऊया. अख्खा घालायचं? हो, अख्खा. पूर्ण व्यवस्थित मिक्स करू. आणि आता सर्व करताना फक्त कोथिंबीर घालून छान. आणि ही कशाबरोबर खाता येईल आपल्याला? सुकंही खाऊ शकतो, आणि जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर थोडं पाणी घालून तुम्ही ग्रेव्ही पण वाढवू शकता. आता सध्या आपण हे ॲज अ तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता, राईस बरोबर पण थोडंसं खाऊ शकता. चला, म्हणजे काय, तुम्ही पोळी घ्या, राईस घ्या, काही पण घ्या, पण त्याआधी काय घ्या? पेन्सिल घ्या किंवा पेन घ्या आणि वही घ्या आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. भेंडी कोलंबी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, भेंडीचे तुकडे, कोळंबी, हिरवी मिरची, लिंबाचा रस, कोथिंबीर, आलं, वाडवळी गरम मसाला, लसूण, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्यावी.
त्यामध्ये आलं, लसूण, चिरलेली भेंडी, तिखट, वाडवळी गरम मसाला, हळद, कोलंबी, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून वाफवून भाजी सर्व्ह करावी. चला आता आपण जो दुसऱ्या रेसिपीकडे. सुप्रिया, आपली दुसरी रेसिपी काय आहे? दुसरी रेसिपी आहे अळू गाठ्या कोलंबी. अळू गाठ्या कोलंबी. मला साहित्य सांगतेस काय काय? याच्यामध्ये भाजीचं अळू, भाजीचा अळू, कोलंबी, भिजवलेले तांदूळ, वाटण, नंतर चिंचेचा कोळ, अळूचे देठ, कांदा, ही अळूची पानं बारीक चिरलेली, हळद, वाडवळी गरम मसाला, मीठ आणि काळी मिरी. ओके. बरं, मला एक गोष्ट सांग, हे वाटण जे केलेलं आहे काय काय घातलं? त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि ओला नारळ. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि ओला नारळ. ओके, म्हणजे थोडीशी तिखट असेल, जास्त नाही. ओला नारळ म्हटलं तिखटपणा कमी होतो. ओके. आणि हे काय इथे पुढे बांधून ठेवले? ह्या अळूच्या गाठ्या बांधलेल्या आहेत. त्याच्यासाठी आपण अळूचं पान घ्यायचंय. अळूच्या पानामध्ये भिजवलेले तांदूळ चिमूटभर. ओके. त्याच्यानंतर काळी मिरी. बर. आणि हे रोल करून एक अशी गाठ मारून द्यायची. असं करून आपण वापरायचं. ह्याचं काय, ह्याच्या मागे भावना काय? ह्याच्या मागे भावना ऍक्च्युली ही जी भाजी आहे अळू गाठ्या कोलंबी, ही आम्ही स्पेशली गौरीच्या नैवेद्याला बनवतो. हा. आणि गौरीच्या नैवेद्याला ह्या 7 गाठ्या भाजीमध्ये टाकल्या जातात. नाही, ते कळलं. आता त्या अळूच्या पानात जे तू गुंडाळलेस, त्याच्यामुळे एक काळी मिरी आणि तांदूळ याचा एक अळूच्या पानातला मिक्स फ्लेवर येतो. ऐसा आहे क्या? ओके. साहित्य बघले. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं? आपल्याला मॅरिनेशन करायचं. पहिल्यांदा आपल्याला मॅरिनेशन करायचं. ओके. कोलंबी, त्याच्यामध्ये हा हिरवा वाटलेला मसाला. मसाला लावून घ्यायचा. हो, हे 10 ते 15 मिनिटं तुम्ही लावून ठेवू शकता. ओके. आणि तिथे हे काय ठेवलेस तू त्याच्यात? पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करून ठेवायचं. गरम आहेच ऑलरेडी. हो. आणि ह्याच्यामध्ये आपण आधी अळू शिजवून घेणार आहोत. आपण आता हे काय ह्याच्यात अळू घालायचं? हो. आता आधी आपण कांदा जो आहे कापलेला तो तेलावर फोडणी घालणार. कांदा बऱ्यापैकी व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याच्यानंतर अळूची बारीक चिरून ठेवलेली पानं. हो. आणि देठ. आता आपल्याला तेही शिजवून घ्यायचं ना? हो. आता काय करायचं मला सांगते? शिजलं का? हो, अळू आणि कांदा शिजून झालेला आहे. ओके. आता आपण ह्याच्यात जी मॅरिनेट करून ठेवलेली कोलंबी आहे ती घालायची. हो. आणि ह्याच्यामध्ये आता आपण हळद आणि गरम मसाला थोडीशी बस, आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आपल्याला ह्याच्यात. आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालंय. आपण आता ज्या गाठ्या बांधल्या होत्या त्या एक एक ह्याच्यात सोडायच्या. बरं, ढवळताना तुम्ही घसा ढवळू नका, नाही तर गाठी सुटतील त्या पानांच्या. आता आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा जो कोळ केलेला आहे त्याचं पाणी. समजा खाजरा असेल तर तो. हो, शक्यतो म्हणजे बघूनच घ्यायचा अळू आपल्याला किती कसा काय. आणि चिंच ह्याच्यासाठी की थोडासा आंबटपणा यायला, कारण का फिशमध्ये थोडी चिंच घातली तर त्याचा जो एक विशिष्ट वास असतो तो पण इतका मिळतो. आता ह्याच्यामध्ये एक वाफ येऊ द्यायची. कोलंबी शिजली की रेडी टू ईट. हे कशाबरोबर खायचं? हे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, रस्सा करून थोडासा, किंवा चपाती बरोबर. आणि स्पेशली पानगा किंवा मोठे करतो आम्ही तांदळाच्या पिठाचे, त्याच्याबरोबर खाऊ शकता. ओके. चला, काय मगाशी ती काय म्हणाली मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची उत्सुकता मला चेहऱ्यात दिसते. म्हणजे हा पदार्थ कसा होणार आहे ही, ह्याच्याबद्दल जेवढी उत्सुकता मला आणि तुम्हाला ना, तेवढीच उत्सुकता ही काय बोलली मला ह्याच्याबद्दलही तुम्हाला आहे. मला माहिती आहे, पण आता मी सांगणार नाही. तुम्ही हे आधी लिहून घ्या, साहित्य आणि कृती. अळू गाठ्या कोलंबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजीचा अळू, कोलंबी, भिजवलेला तांदूळ, आलं, लसूण, कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण, चिंचेचा कोळ, अळूच्या पानांचे देठ, कांदा, अळूची बारीक चिरलेली भाजी, हळद, वाडवळी मसाला, मीठ आणि काळी मिरी,
कृती: प्रथम अळूच्या पानांमध्ये भिजवलेला तांदूळ आणि मिरी घालून गुंडाळून पानाची गाठ मारून घ्यावी. प्रॉन्सना आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण लावून ते मॅरिनेट करून घ्यावे. भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, अळूची बारीक चिरलेली भाजी, अळूच्या पानांचे देठ आणि मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये हळद, वाडवळी गरम मसाला, मीठ, मिरी घातलेल्या अळूच्या पानांच्या गाठी आणि चिंचेचा कोळ घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. चला आता जाऊ आपण तिसऱ्या रेसिपीकडे. सुप्रिया, तिसरी रेसिपी काय आहे? तिसरी रेसिपी आहे चिकन हक्का चपाती. चिकन हक्का चपाती. मला साहित्य सांगतेस काय काय? रात्री केलेल्या चपात्या, ओके, चिकन खिमा, कांदा उभा चिरलेला, एक वाफवलेला बटाटा, पातीचे कांदे, सिमला मिरची, टमाटर, आल्याचे बारीक चॉप, हिरवी मिरची, धणे पावडर, विनेगर, कढीपत्ता, गरम मसाला, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ. हे कसे बारीक बारीक केले जरा दाखव ना मला. हां, शिळ्या चपात्या घ्यायच्या एकावर एक, 3 घ्या 4 घ्या, जशा सुरीने कापता येतील त्याप्रमाणे. बरं. आणि त्याचे एकत्र रोल करायचे. बरं. रोल करून बारीक असे काप द्यायचे. म्हणजे कसं की हे तुम्हाला एक नूडल्स सारखा दिसतं. बस बस, आलं लक्षात. मुद्दा लक्षात आला माझ्या आणि आमच्या खवयांच्या सुद्धा. म्हणजे काय, कसं कापायचं ते कळलं. आता पुढं कसं करायचं ते बघूया. आता काय करायचं ते तेल तापत फ्राईंग पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यात तेल गरम केलंय. तेलवर आधी आपण बारीक चिरलेलं आलं टाकायचं, नंतर कढीपत्ता टाकायचा, नंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. हे व्यवस्थित परतून झालं की मग ह्याच्यामध्ये कांदा घालायचा. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत सिमला मिरची. आता आपल्याला चिकन टाकायचं. हे चिकन तुम्ही कच्चंही घेऊ शकता किंवा बॉईल करून पण घेऊ शकता. फ्राय करून घ्यायचं तव्यावर. सिमला मिरची थोडी नरम होईपर्यंत. आता आपण ह्याच्यात टमाटर घालणार आहोत. आता ह्यात आपण धणे पावडर पाव चमचा, जिरे पावडर, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला व्यवस्थित एकत्र करून झालं की मग थोडं चवीसारखं मीठ. चपातीमध्ये आपल्या मीठ असतंच, त्यामुळे बेतात. आता आपण ह्याच्यात 2 चमचे व्हिनेगर टाकणार आहोत. नको वाटायचं. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे याच्यामध्ये जे आपण चपात्या कापल्यात त्या घालायच्या आणि जो उकडलेला बटाटा आहे तो चुरून टाकायचा आहे. आता हे एकदम हलक्या हाताने 2 हे घेऊन टॉस करून घ्यायचं. आणि हे पाती कांदा वरती गार्निश करायचं. ओके, पाती कांद्याने गार्निश करायचं. ओके, मस्त. अतिशय टेस्टी झालेली आहे. मी वासावरून सांगू शकतो अतिशय टेस्टी झालेली आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन हक्का चपाती बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पोळ्या, चिकन खिमा, कांदा, वाफवलेल्या बटाट्याचे तुकडे, विनेगर, कढीपत्ता, पातीचा कांदा, भोपळी मिरच्या, टोमॅटो, आलं मिरची पेस्ट, धणे पावडर, जिरेपूड, गरम मसाला, हळद आणि मीठ. कृती: पोळ्यांच्या लांबट उभ्या पट्ट्या कापून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आल्याचे तुकडे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कांदा आणि भोपळी मिरच्यांचे तुकडे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये चिकन खिमा, टोमॅटो, धणे जिरे पूड, हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. या मिश्रणामध्ये 2 चमचे विनेगर, पोळ्यांचे कापून घेतलेले लांबट तुकडे, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालून परतून डिश सर्व्ह करावी. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला आणि सुप्रिया तुला सुद्धा.
समजा माझ्यासमोर असे 4 वडे ठेवलेस तू, बटाटे वडे मस्त तुमच्या असे गरम गरम, आणि 4 पैकी मी समजा 2 खाल्ले तर किती उरले? 2. तुमचं काय म्हणणं आहे? 2. आता मुळाशी जाऊन विचार करा, हे 4 वडे ठेवले तर मी 2 शिल्लक ठेवीन का? 4 पीस खाणार ना. अशी श्रद्धा पाहिजे, अशी निष्ठा पाहिजे वड्यांशी किंवा खाण्याची. म्हणजे बघा सुप्रिया, तू वेळात वेळ काढून आलीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, आमच्या सगळ्यांकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे तुला. आणि तुझ्या यजमानांना सांग लढ बाप्पू. ओके, चला आता निघायची वेळ झालेली आहे. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खायचा भाग मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आमच्या खवयला तुम्ही आज काय काय सांगणार आहात? म्हणजे काय काय दाखवणार आहात? सोयाबीनचे कबाब, सोयाबीनचे कबाब, पालक टिक्की बर्गर आहे, पालक टिक्की बर्गर, आणि टोमॅटो आणि खोबऱ्याची मिक्स वडी आहे. कुठेही एकत्र नाही. लव्ह मॅरेज का नाही arrange नाही marriage? अरेंज मॅरेज. पण नंतर लग्नानंतर तुम्हाला कळलं का अरे आपण एकाच कॉलेजमध्ये होतो? हो, नंतर कळलं. आम्ही सारे खवय्ये.